थँक्यू ऑल फॉर कमिंग. आपण इतके दिवस ज्या व्यक्तीची सगळेच आतुरतेनं वाट बघत होतो, मला तुम्ही विचारत होता की नक्की कोण आहे व्यक्ती. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मिस शनाया सबनेस. सर पण हे कसं शक्य आहे? का? सर, जनवरी महीने में आप तो अप्रैल फूल बना रहे हो. आनंद, आय एम सिरियस. माफ करा सुभेदार साहेब, पण सगळ्या स्टाफला शिस्त लावणारी व्यक्ती ही स्वतः शिस्तप्रिय असायला हवी असं मला वाटतं. बरोबर आहे ना मग? यू आर ऍब्सोल्युटली राईट. शनाया तशीच व्यक्ती आहे आणि आय ट्रस्ट. ठीक आहे, पण सर कपूर साहेबांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे? नाही म्हणजे काय आहे की त्यांना जर हे कळलं तर मग पुढे प्रॉब्लेम्स व्हायला नको. काही प्रॉब्लेम येणार नाही पानवलकर. नाही, आणि कुठल्या व्यक्तीला ठेवायचं कुठल्या व्यक्तीला काढायचं एवढे अधिकार तर नक्कीच आहेत ना मला. एवढ्या पॉवर्स आहेत ना. सो मी काहीतरी विचार करूनच काही काम केलं असेल. सो आपण परफॉर्मन्स बघूया आणि नंतर बोलूया ना. चुका प्रत्येकाकडूनच होतात आणि ती सुधारण्याची संधी आपणच दिली पाहिजे. आय ट्रस्ट शनाया आणि मला खात्री आहे की हे काम ती अत्यंत व्यवस्थितपणे करेल. आणि कपूर सरांना काय सांगायचं ते मी बघतो. काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, मग आता काय प्रश्नच मिटला. अरे पण असं कोरडं स्वागत. आपल्या नवीन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मिस शनाया सबनीस यांचं ऍटलिस्ट टाळ्या वाजून तरी स्वागत करूया. कमॉन 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 गाइस. वेलकम शनाया. ओ सॉरी मॅम. हाँ हाँ, वेलकम. सो तुम्ही सगळे तिला तिच्या कामामध्ये नक्कीच कोऑपरेट कराल अशी मी आशा करतो. ओके. येस सर. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग. लेट्स गेट बॅक टू वर्क. ऑलराइट, थँक्यू. मला इथे खूप त्रास दिलाय सगळ्यांनी. आता बघा कशी एकेकाची वाट लावते. आलात का परत तुम्ही? दादा, नाही म्हणजे तू ते अख्खं पाकिट घ्यायला नाही म्हणाला ना, तर हे पा, जरा सॅम्पल आहे, हे वापरून पा. म्हणजे कसं आहे का, तू तुझे मसाले बाजूला ठेव आणि एक दिवस हे मसाले वापरून पा. मग काही फरक पडतोय. हा चालेल, द्या नंबर. नाही, सॅम्पल आहे, पैसे नको याचे. चालेल, मी यूज करून तुम्हाला कळवतो. नंबर आहे ना तुमचा याच्यावर? हो, पण नक्की कळव. हा, हो, नक्की कळवतो. हा. ठीक आहे. थँक्यू. मोस्ट वेलकम. थँक्यू. मोस्ट वेलकम. हे दिवस आलेत कदम. आता हिच्या हाताखाली नोकरी करावी लागणार आपल्याला. त्यापेक्षा दुसरी नोकरी शोधा ना नारकर. नाहीतर काय. सर काय सर, आजपर्यंत गुरु मला मित्र म्हणून पटत नव्हता, पण आज या कंपनीचा बॉस म्हणून पटत नाही. खरंय, एवढा मोठा निर्णय घेताना गुरुनाथने मला साधं विचारलं सुद्धा नाही. आणि तसंही नाही विचारलं ते एका अर्थी बरंच झालं, कारण आपल्या सगळ्यांचं काय म्हणणं आहे हे गुरुनाथला चांगलंच माहिती. नाही सर, पण खरं आहे, एकदा त्यांनी तुम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. सर, तुम्ही एक काम करा, आत्ताचा आत्ता कपूर सरांना फोन करा आणि प्लीज हे सगळं बोला. प्लीज. नाही नाही, ह्या गोष्टीसाठी कपूर सरांना फोन करणं म्हणजे जाऊ दे. सर, आय एम सॉरी. मी असं मध्ये बोलणं डझंट लुक गुड, आय नो, बट गुरु सरांच्या डिसिजनमुळे कंपनीला फरक पडणार आहे सर. ऑफकोर्स.
सर कोणाला शनाया आवडत नाहीये आणि ती गुरुची जवळची आहे म्हणून कोणाला आवडत नाही असंही नाही सर. तिला तिचं काम येतच नाहीये तरी तिचा माज कमी होत नाही. आता तिच्या हाताखाली आनंदाने कोण काम करणार? सगळीकडे नेगेटिव्हिटी पसरणार, शेवटी परिणाम होणार कामावर. आणि पर्यायाने कंपनीवर सुद्धा. तू अगदी खरं बोलतोय आनंद. ज्या उत्साहाने आजपर्यंत मी रोज ऑफिसमध्ये येत होतो त्या उत्साहाने यापुढे येईन नाही वाटत मला. आनंद सर, गुरु सरांच्या वागण्यामुळे पानवलकर सरांना खूप वाईट वाटलंय. वाटणारच. ज्यांनी सुरुवातीपासून आत्तापर्यंत गुरुचा मागे कोणी खंबीरपणे उभा असेल ना तर ते आहेत पानवलकर सर. आज एवढा मोठा डिसिजन त्यांनी यांना न विचारता घेतला. मग पानवलकर सर कपूर सरांना का सांगत नाही? नाही करणार, ते कधीच नाही करणार, कारण तो त्यांचा स्वभाव नाही. कोणाची चूक झाली तर ते जाऊन त्यांना समजावणार की त्यांची चूक काय झाली आहे आणि प्रगतीसाठी 4 सल्ले देणार, पण कंप्लेन कधीच नाही करणार. अरे असे कित्येक गुरुनाथ सुभेदार यांच्या सोबत तयार झाले आहेत. आता त्यांना वाईट फक्त एवढंच वाटत असेल की त्यांच्याकडे सगळे अधिकार आहेत तरी ते काहीच करू शकत नाही. मग आता हे असंच चालत राहणार का? नाही नाही, असं ऍटलिस्ट आपण बोलू नये. ऑफिसमध्ये पॉझिटिव्हिटी राहणार ही जबाबदारी आपली. ती जर सरळ मार्गाने नाही आली तर वेगळा मार्ग काढूया. काय कसं वाटलं मग सरप्राईज? पण बच्चा आता लक्षात घे, ऑफिसची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. ओके, मी आहे तोपर्यंत ठीक आहे. आता मी नाहीये तर तुलाच सगळं. तू नाहीये? तू कुठे चाललाय? अरे सांगायचं राहिलंच, मला एका महत्वाच्या डीलसाठी जरा दिल्लीला जावं लागतंय 2 दिवस. त्यामुळे येईन लगेच मी परत, पण तोपर्यंत तू सांभाळणारच. दिल्लीला? मी पण येते ना, प्लीज. बच्चा नेलं नसतं का तुला मी? पण आता दोघंही गेलो बाहेर तर इथे कोण बघणार? आणि आता एक लक्षात घे, तू महत्वाच्या पोस्टवर आहेस. मी नसताना बरेचसे महत्वाचे डिसिजन ऑन माय बिहाफ तुला घ्यायचे आहेत. दोघंही गेलो तर इकडे कोण बघणार मग? काय झालं, गप्प का झालीस? जमेल ना तुला? नाहीतर मी दुसरं काहीतरी म्हणजे. नाही नाही, मला जमेल. डोंट यू वरी, तू जा, मी आय विल मॅनेज. नक्की ना? येस येस. हा, मग एक काम कर, पानवलकरांशी बोलून सगळं नीट समजावून घे. काही प्रॉब्लेम आला तर त्यांना विचार, ठीक आहे? ओके ठीक आहे. कुठे निघालीस? पानवलकर. अगं बच्चा, आता तू जायची गरज नाहीये. यू आर नॉट अ सेक्रेटरी एनीमोर. आता पानवलकर तुझ्याकडे येतील. अरे हा, विसरलेच होते. मोठ्या पोस्टवर आहेस तू, विसरलीस का? थांब, बोलू आपण. हा पानवलकर, हा जरा शनाया मॅमच्या केबिन मध्ये येता या.